गडहिंग्लजमध्ये प्राईम लोकेशनवर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस आपल्या फिजिकल फिटनेससाठी लगेचच प्रवेश निश्चित करा. कळकर कॉम्प्लेक्स, भडगाव रोड, गडहिंग्लज. गडहिंग्लजमधील नगरपालिका हद्दीतील तब्बल 6 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ नामदार हसनसु मुश्रीफ यांच्या हस्ते आज करण्यात आला. पण यावेळी गडहिंग्लजकरांनी डिजिटल बोर्ड वॉर काय असते हे अनुभवले. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बोर्ड झळकले तर दुसरीकडे हा निधी आपणच आणला असा दावा करीत विरोधी पक्षानेही आपले बोर्ड झळकवले. विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगीच्या सभेमध्ये बोलत असताना गडहिंग्लज नगरपालिकेचे बांधकाम सभापती गुंडू पाटील यांनी यावेळी या सभेत बोलताना सगळं श्रेय स्वतःच घेण्याच्या तुमच्या या हेकेखोर स्वभावामुळे सुज्ञ जनतेने तुम्हाला घरात बसवले आहे असे ठणकावून सांगितले. राज्यामध्ये प्रशासकीय काळ ज्यावेळेला 4 वर्षे आला साहेब, त्या काळामध्ये तुम्ही गडहिंग्लज शहरासाठी माननीय नरेंद्र बदरापुरे गटनेत्यांनी उल्लेख केला की जवळजवळ गडहिंग्लज शहरासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी 132 कोटीचा तब्बल निधी दिला. आमची सत्ता साहेब या गडहिंग्लज शहरामध्ये कित्येक वर्ष नव्हती. आम्ही सर्व युवक गेली 10-15 वर्ष सातत्यानं मुश्रीफ साहेबांच्या विचाराचा झेंडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचाराचा झेंडा या नगरपालिकेवर फडकवण्यासाठी सातत्यानं आम्ही दिवस रात्र धडपडत होतो. आणि तो दिवस आला 2025 साली. आणि खरोखर मला साहेब अभिमान वाटतो, 6 कोटीच्या उद्घाटनाचा शुभारंभ आज होतोय. लोकांच्या दारामध्ये गेलो आणि लोकांनी खरोखर विश्वासानं या नगरपालिकेवर आम्हाला सत्ता दिली. साहेब, माननीय गट नेत्यांनी मगाशी जो उल्लेख केला, सरस्वती नगरमध्ये विरोधकांनी एक बोर्ड लावलाय, काम आमचं श्रेय मात्र त्यांचं, हेच का राजकारण, हाच का विकास. मला त्यांना सांगायचं आहे साहेब, ज्या वेळेला तुम्ही या राज्याचं ग्रामविकास मंत्रीपद तुमच्या हातात होतं त्यावेळेला या गडहिंग्लज शहरासाठी आमच्याकडे सत्ता नसताना देखील साहेब तुम्ही 10 कोटीचा निधी दिला. माननीय गट नेत्यांनी नरेंद्र बदरापुरेंनी त्याचा उल्लेख केला. साहेब, 10 कोटी रुपयाचा या गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी तुम्ही निधी दिला. त्यावेळेला विरोधकांनी तुमचा 10 रुपयाचा नारळ देखील फोडला नाही. मी त्यांचा जाहीर या सभेत निषेध करतो. म्हणजे गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी निधी द्यायचा आणि ह्या विभागाचं गेली 30 वर्षे लोकप्रतिनिधित्व आदरणीय मुश्रीफ साहेब करत असताना, गेली 22 वर्षे या राज्याचे मंत्रीपद साहेब असताना साहेब केवळ 16-17 लाखाचं उद्घाटन केलं म्हणून तुम्हाला राग येतो आणि 10 कोटी रुपये दिल्यानंतर तुम्ही 10 रुपयाचा नारळ साहेबांच्या याच्यासाठी फोडत नाही. म्हणजे हे किती मोठं दुर्दैव आहे आणि लोकांची तुम्ही किती दिवस दिशाभूल करणार आहात. म्हणून तुम्हाला 2025-26च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये साहेब गडहिंग्लज शहरातील जनतेने यांना घरी बसवण्याचं काम केलेलं आहे. आणि खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा मानानं आणि मुश्रीफ साहेबांचा विचाराचा झेंडा नगरपालिकेवर या गडहिंग्लज शहरातील जनतेने फडकवलेला आहे. मी खरोखर मनापासून गडहिंग्लज शहरातील जनतेचं मनापासून ऋण व्यक्त करतो. येणाऱ्या 5 वर्षामध्ये गडहिंग्लज शहर हे कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर, महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचा 100% आम्ही प्रयत्न. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर, गडहिंग्लज.